नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी दिले असताना त्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अश्वी लॉन्जिंग अँड बोर्डिंग प्लॉट नंबर ए 334 तुर्भे MIDC तुर्भे येथील मॅनेजर मालक हा लॉजमधील ग्राहकांकडून 4,500 रुपये घेऊन लॉजमधील रूममध्ये ठेवलेल्या महिला तसेच फोनमधील महिलांचे फोटो दाखवून त्यापैकी एका महिलेला पसंत करण्यास सांगून त्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांनी त्यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे बनावट ग्राहकास हॉटेल अश्वी लॉन्जिंग अँड बोर्डिंग येथे पाठवले। बनावट ग्राहकाच्या सांकेतिक इशाऱ्यावरून पथकाने लॉजवर छापा टाकला। त्या ठिकाणी 2 पीडित महिला वेश्यागमनाकरिता ठेवलेल्या मिळून आल्या। लॉज मॅनेजर मालक सुशील कुमार नरेश शर्मा, वेटर उपेंद्र कुमार घमाडी यादव, वेटर छोटन कुमार पेमन यादव यांनी पीडित महिलांना प्राप्त करून त्यांना लॉजमध्ये ठेवून वेटर उपेंद्र कुमार घमाडी यादव याने त्यांना बनावट ग्राहकास दाखवून बनावट ग्राहकाने पसंत केलेल्या महिलेस वेश्यागमनासाठी पाठवल्याचा मोबदला म्हणून 4,000 रुपये बनावट ग्राहकाकडून स्वीकारले। आरोपी सुशील कुमार नरेश शर्मा, वय वर्ष 36, व्यवसाय मॅनेजर मालक, सध्या राहणार धाकटा खांदा पनवेल, मूळ ग्राम पोस्ट सदबेहणी, उटारी रोड, जिल्हा पलामू, राज्य झारखंड। आरोपी क्रमांक 2 उपेंद्र कुमार घमाडी यादव, वय वर्ष 24, व्यवसाय वेटर, सध्या राहणार लॉजमध्ये, मूळ राहणार बारियालतूल। तिसरा आरोपी छोटन कुमार पेमन यादव, वय वर्ष 28, व्यवसाय वेटर, सध्या राहणार कोपरीगाव वाशी, मूळ राहणार ग्राम बिंधानी, पोस्ट PG, थाना राजपूर यांनी आपापसात संगमत करून 2 पीडित महिलांना वेश्या व्यवसायाकरिता प्राप्त करून नमूद लॉजच्या वेश्या व्यवसायासाठी व्यापार केला म्हणून त्यांचे विरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सदर गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक केली असून त्यांना दिनांक 28 मार्च 2026 रोजी पोलीस कोठडी मंजूर झाली आहे। सदरची उल्लेखनीय कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे AHTU गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे, पोलीस हवालदार मनीषा पावडे, पोलीस हवालदार सविता म्हात्रे, पोलीस शिपाई ठाकूर, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई कोळते, पोलीस शिपाई पारासूर व चालक पोलीस हवालदार हांडे यांनी केली आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।